एका गावामध्ये बिट्टू नावाचा लालची जमीनदार राहत असायचा. एक दिवस जेव्हा बिट्टू घरामध्ये बसून आराम करत होता, तेवढ्यात त्याचा नौकर बिरजू तिथे येऊन म्हणाला, बिट्टूजी, तुम्हाला बाहेर काही लोक बोलवत आहे. किती वेळा समजवलं आहे मी बिरजू की घरी आलेल्या लोकांचं आधी नाव विचारून घेत जा. हे तो नाही बोललास ना की मी घरी आहे. जी, मी तर त्यांना हेच म्हटलं आहे की तुम्ही घरी आहात. मूर्ख कोटला. म्हणून मी म्हणतो की पहिले मला घरी येणाऱ्यांचं नाव सांगून देत जा, आणि जोपर्यंत मी उत्तर देत नाही तोपर्यंत कोणाला सांगत नको जाऊ की मी घरी आहे. पण मालकीन तर म्हणते की खोटं बोलणं पाप आहे. पगार तुला मी देतो की मालकीन देते? तुम्हीच देता बिट्टूजी. पण 6 महिन्यापासून ते पण कुठे दिली आहे तुम्ही? तर मग इथून चालला का नाही जात? कसा जाऊ शकतो बिट्टूजी? मला याच्याशिवाय दुसरं काम पण नाही येत कुठलं. तर जाऊन कोणाच्या शेतात कामावर लाग. शेतात काम करायचं आहे तर लोक तर पगारच्या नावानेच पडून जातात. एक वेळा सुखिया काकांच्या शेतात काम केलं होतं आणि जेव्हा पैशाची बारी आली तेव्हा अंगठा दाखवून दिला. घरी बनलेली तूरची डाळ, तांदूळ मला देऊन दिले. बोलले, हेच तुझ्या मेहनताना आहे. चला बिट्टूजी, बाहेर सगळे तुमचेच वाट बघत आहे. हो, आता तर चलावंच लागेल. एवढं बोलल्यानंतर जमीनदार बिट्टू बाहेर आले. त्यांनी पाहिलं की गावातले काही व्यक्तींसोबत एक महिला पांढरी साडी घालून उभी होती. माझं नाव निर्मला आहे. काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याची एका रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला होता. माझे मुलं अनाथ झाली. मी विधवा झाले. माझी काही मदत करा. तुझं डोकं तर ठीक आहे. अरे ह्या जगात किती लोक मरतात असे, आणि किती बाया विधवा होऊन जातात, आणि मुलं अनाथ. तर मी काय सगळ्यांचा ठेका घेतला आहे? तेवढ्यात गावकरी बिल्लू बिट्टूला म्हणाला, ही चुकीची गोष्ट आहे बिट्टूजी. तुम्ही इथले जमीनदार आहात, तुम्हाला त्यांची मदत करावीच लागेल. जा नाही करत मदत, काय करशील तू? जमीनदार साहेब यांचे पती तुमच्याच कामांनी बाहेर गेले होते, आणि तुम्ही यांच्या पतीला ट्रेनचा पण किराया द्यायला मना केलं होतं. मजबुरीत तो बिचारा एका खूप खटाऱ्या ट्रक मध्ये सवार होऊन चालला होता. तो ट्रक पलटला आणि यांच्या पतीचा मृत्यू झाला. काय माझ्या कामाने चालला होता? कोण आहे ही बाई? ही जगमोहनजीची पत्नी आहे. मला त्या बिचाऱ्याच्या मृत्यूवर खूप वाईट वाटलं, पण आता अनहोनी कोण टाळू शकतं? आता तुम्ही सगळे जाऊ शकता. हा, अरे विचित्र माणूस आहे तू. अरे जगमोहन तुझ्या इथे काम करायचा. अरे काय मी त्याला जबरदस्ती कामावर ठेवलं होतं? बघा जमीनदार साहेब, आता आम्ही इथे प्रेमानं समजवायला आलो आहे. जर तुम्ही नर्मदा देवींची मदत नाही केली तर खूप वाईट परिणाम होईल. 2 कवडीचा माणूस मला धमकी देतोय, ते पण माझ्याच घरी येऊन. पोलीस मध्ये कंप्लेंट करून तुझी असे हाडं तोडेल ना की सगळी अकड निघेल. एवढं बोलल्यानंतर बिट्टूने रागामध्ये बिल्लूचा गळा पकडला. बिट्टूचा दोस्त मुखिया, त्याचा साथी राकेश आणि महेश सोबत आला. अरे बेटो बाबा, हे काय करतोय? गावातल्या लोकांसोबत असा दुर्व्यवहार करणं बरोबर नाही आहे. आपलं तोंड बंद करा मुखियाजी. माहित नाही माझ्याच घरी येऊन मला धमकी देतोय. तेवढ्यात मुखिया बिट्टूच्या कानामध्ये म्हणाला, सगळ्या गावातले लोक तुझ्यापासनं खूप त्रासून आहे बिट्टू. तू गावात आतंक मचावून ठेवला आहे. चुपचाप 5,000 देऊन मामला रफा दफा कर. जर हे लोक कोर्टात पोहोचले तर तुला 5चे 50,000 खर्च करावे लागतील. काय 50,000 रुपये? हो, 50,000 रुपये. नाही, 50,000 रुपये तर मी कुठल्या किमतीवर नाही खर्च करू शकत. बरं झालं तुम्ही इथे आले मुखिया, आणि तुम्ही मला सांगून दिलं. एवढं बोलून बिट्टूने त्याच्या खिशामधून 5,000 रुपये काढून मुखियाच्या हातामध्ये ठेवले. मुखियाने निर्मलाला 5,000 रुपये देऊन सगळ्यांना शांत करून पुन्हा पाठवलं. अजून सांग मुख्या माझ्या मित्रा, इथे येणं कसं झालं? तुझ्याकडे मी एक खूपच जरुरी कामाने आलोय, तुझ्या फायद्याचा सौदा घेऊन. हो, लवकर बोल मुखिया. माझ्याकडे सेठ करमचंदची एक सोन्याची मूर्ती ठेवली आहे. मला त्या मूर्तीला एका गावी पाठवायचं आहे, आणि तुझा ट्रान्सपोर्टचा पण धंदा आहे. तू त्या सोन्याच्या मूर्तीला त्या गावात पाठवायला माझी मदत कर. तुझ्या व्यतिरिक्त मी कोणावर विश्वास पण नाही ठेवू शकत. मी स्वतः त्या मूर्तीला ट्रान्सपोर्ट करणार. बिट्टू त्या मूर्तीला बिरजूच्या हातामध्ये देऊन म्हणाला,
ही कसली विचित्र दिसणारी मूर्ती आहे. अशा प्रकारची मूर्ती तर मी आपल्या आयुष्यात कधी नाही बघितली. जेव्हा मी या मूर्तीला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला पण खूप विचित्र वाटलं होतं. पण करमचंद, मला ह्या मूर्तीला त्या गावात ट्रान्सपोर्ट करायला पूर्ण 50 लाख रुपये द्यायला तयार आहे. 50 लाख रुपये या मूर्तीला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी? अशी काय विशेष गोष्ट आहे यामध्ये हे तर मला पण नाही माहित. तसं ह्या मूर्तीला कुठे पोचवायचं आहे? इथनं 200 किलोमीटर दूर एक छोटस गाव आहे, पिंपला गाव. या मूर्तीला आपल्याला तिकडेच पोचवायचं आहे. बिरजू, जाऊन ह्या मूर्तीला माझ्या हवेलीच्या 3ऱ्या खोलीत ठेवून दे आणि बाहेरून कुलूप लावून दे. आणि हो, चावी सांभाळून ठेवशील. बिरजू त्या मूर्तीला घेऊन निघून गेला. हे काय बिट्टू भावा, एका नौकरावर एवढा भरोसा? ओ, राकेश बरोबर बोलतोय जमीनदार बिट्टू. जर हा नौकर चोर निघाला तर? तू चिंता नको करू, हा माझा वफादार नौकर आहे. ठीक आहे, आता मला आज्ञा दे बिट्टू. उद्या मी राकेश आणि महेश सोबत येऊन तुला भेटेल आणि आपण सगळे मिळून शहरात जाऊ. मुखिया तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी मुखिया बिट्टूकडे येऊन म्हणाला, चल बिट्टू, मी तयार आहे. बिट्टू जमीनदार त्याचा नौकर बिरजूला आवाज देऊ लागला. बिरजू, बिरजू, अरे कुठे मेलास तू? बिरजू पळत पळत तिथे येऊन म्हणाला, घ्या, मी आलो. ती सोन्याची मूर्ती त्या खोलीतून काढून मला देऊन दे. बिरजू त्या रूमकडे निघून गेला जिथं बिट्टूने सोन्याची मूर्ती ठेवली होती. पण त्याने पाहिलं की सोन्याची मूर्ती तिथं नाहीच आहे. हे बघून बिरजू घाबरत घाबरत बिट्टूकडे जवळ येऊन म्हणाला, बिट्टूजी, तिकडे तर सोन्याची मूर्ती नाही आहे. काय? अरे तूच तर जाऊन ठेवलेली. खोलीची चावी पण तुझ्याच जवळ होती. मी तर तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की या नोकरावर विश्वास ठेवू नका. पण तुम्ही आम्हा दोघांची गोष्ट नाही ऐकली. आता घ्या, भोगा सगळं. अरे ती कुठली अशीच सोन्याची मूर्ती नाही आहे. बिट्टू, आता मी सेठ करमचंदला काय उत्तर देणार? सरळपणे सांग बिरजू, की ती मूर्ती कुठे लपवली आहे तू? मी खरं बोलतोय बिट्टूजी, मला नाही माहित. मुखिया, राकेश आणि महेश ते तिघही खूपच जास्त चिडले होते. मुखियाजी, हा माझा वफादार नौकर आहे. मी याला लहानपणापासून ओळखतो. हा सगळं करू शकतो, पण चोरी नाही करू शकत. हे काय गोष्ट झाली? तर मग मूर्ती कुठे गेली? तुम्ही मला 3 तासांचा वेळ द्या. मुखिया राकेश आणि महेश सोबत रागाने तिथून निघून गेला आणि त्याच्यात गेल्यानंतर बिट्टू हसत हसत त्या नोकरकडे बघून म्हणाला, बिरजू, लवकर जाऊन ती मूर्ती घेऊन ये. आपल्या दोघांना आत्ता आणि ह्याच वेळेस शहर जायचं आहे. बिरजू त्या मूर्तीला घेऊन आला. पण तुम्ही असं का केलं मालक? त्या सगळ्यांशी खोटं का बोलले? मुखियाजी तर तुमचे खूप चांगले मित्र आहे. अरे मूर्खा, तो मुखिया 1 नंबरचा मूर्ख माणूस आहे. ज्या मूर्तीला दुसऱ्या गावी पोहोचण्यासाठी 50 लाख रुपये मिळत असेल, त्या मूर्तीची किंमत किती असेल तुला याचा काहीच अंदाजा नाही आहे. बिट्टूने ही गोष्ट बोललीच होती की तेवढ्यात त्या मूर्तीच्या आतमध्ये एक काळा धुवा निघू लागला. बिट्टू आणि बिरजू दोघेही खूप जास्त घाबरले की तो काळा धुवा एका राक्षसामध्ये परिवर्तित झाला, ज्याच्या तोंडामधून पाण्याचे मोठे मोठे गुडगुडे निघत होते. जसे ते गुडगुडे बिट्टू आणि बिरजूच्या शरीराला जाऊन टक्करले, बिरजू आणि बिट्टू त्या दोघांमध्ये कैद झाले. खूप वर्षानंतर मला मुक्त व्हायची संधी मिळाली आहे. राक्षस एकदम रागाने बिट्टूच्या हवेलीमधून बाहेर गेला. काहीच वेळामध्ये पूर्ण गाव त्या राक्षसच्या तोंडातून निघालेल्या पाण्याच्या गुडगुड्यामधून कैद झालं. सगळे पुरुष, स्त्रिया आणि मुलं त्या गुडगुड्यामधून निघण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण ते इच्छा असताना पण त्यामधून बाहेर निघू शकत नव्हते. मुखिया राकेश आणि महेशला या गोष्टीबद्दल काहीच माहित नव्हतं की पूर्ण गाव त्या राक्षसच्या तोंडातून निघालेल्या पाण्याच्या गुडगुड्यामध्ये कैद आहे. ते करमचंदच्या घरामध्ये बसले होते. काय? ती मूर्ती गायब झाली? हे बिलकुल ठीक नाही झालं मुखियाजी. मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगितली नव्हती. त्या मूर्तीच्या आतमध्ये एक राक्षस कैद आहे. ही मूर्ती पिढी दर पिढी माझ्या पुरखांच्या हातात सुरक्षित ठेवली होती. काही दिवसांपहिलेच एक साधू महाराज मला भेटले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या मूर्तीला 20 तारखेला कुठल्या पण हालतीत विपला गावाला त्यांच्या जवळ पोहोचून दे. करमचंदचं बोलणं ऐकून
मुखिया महेश आणि राकेश करमचंदकडे असं बघू लागले जसं की करमचंद की कोणी वेडा व्यक्ती आहे. पण त्या साधूनी असं का म्हटलं की त्या मूर्तीला आपल्या गावात त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या, आणि ही कार्य तर तुम्ही स्वतः करू शकत होते. तुम्ही मला त्याची 50 लाखची किंमत द्यायला का तयार झाला? कारण की साधू महाराज मला म्हणाले होते की तो राक्षस ह्या मूर्तीत हजारो वर्षांपासून कैद आहे आणि त्याचा मुक्त व्हायची वेळ खूप जवळ आहे. आणि ही मूर्ती तुझ्या परिवारात आता सुरक्षित नाही राहिली, कारण तुझे पूर्वज ईश्वरच्या भक्तीत लीन राहत होते. ते सगळे प्रामाणिक आणि खूप चांगले लोक होते. त्यामुळे ह्या मूर्तीला कुठल्या अशा व्यक्तीच्या हातून पिपला गाव पोचून देशील ज्याच्या गावात सगळे सन्मान करतात आणि जो इमानदार पण आहे. म्हणून ती मूर्ती मी तुम्हाला दिली होती, आणि जे पैसे मी तुम्हाला दिले असते ते तुम्ही गावाच्या भल्यासाठीच खर्च करतात. पिपला गाव पोहोचल्यावरच त्या साधूंनी तुमच्याकडून ती मूर्ती घेतली असती, पण ती मूर्ती तर चोरी झाली. आणि मला पूर्ण शक आहे की बिट्टू आपल्या नौकर बिरजू सोबत मिळला आहे. त्याची त्या मूर्तीवर नक्की नियत खराब झाली असेल. हेच तर चिंतेची गोष्ट आहे महेश. जर ती मूर्ती वाईट लोकांच्या हाती चालली गेली तर तो राक्षस आजाद होऊन जाणार. करमचंदने एवढंच बोलला होता. करमचंदच्या हवेलीचा दरवाजा तुटला आणि तोच राक्षस रागामध्ये येऊन करमचंदच्या घरामध्ये आला. वाटतंय तो राक्षस आजाद झाला आहे. मुखियाजी, आपला जीव वाचवा. करमचंदने एवढंच म्हणला होता की तेवढ्यात त्या राक्षसने तोंडातून पाण्याचे गुडगुडे काढायला सुरुवात केली. बघता बघता मुखिया, करमचंद, राकेश आणि महेश त्या पाण्याच्या गुडगुड्यामध्ये कैद झाले. तुझ्या पूर्वजांनी मला 1000 वर्षांपर्यंत त्या मूर्तीत कैद ठेवलं होतं. आता मी सगळ्या गावाला त्या पाणीच्या बुळबुळ्यामध्ये नेहमीसाठी कैद करून ठेवून देईल. हे पाणीचे बुळबुळे माझ्या शरीराची ताकद आहे आणि माझं जेवण पण. गावातले सगळे लोक पाण्याच्या गुडगुड्यामध्ये कैद झाले होते. राक्षस पाण्याच्या गुडगुड्याच्या आतमध्ये कैद असलेल्या माणसांना खाऊन टाकणार अशा नजरेने पाहत होता. त्या दिवसानंतर जर त्या गावामध्ये कोणताही व्यक्ती यायचा तो राक्षस त्याच्या तोंडातून पाण्याचे गुडगुडे काढून त्या गुडगुड्यामध्ये त्या व्यक्तीला कैद करायचा. जवळपासच्या सगळ्या गावाच्या एरियामध्ये दहशत पसरली. काही महिन्यानंतर त्या गावापासून एक साधू जात होता. साधूला बघून राक्षस क्रोधित होऊन म्हणाला, काय तुला माझी भीती नाही? तुझी जागा इथे नाही, त्या मूर्तीतच आहे. तर तुला त्या मूर्तीबद्दल माहिती आहे, पण काही फायदा नाही आहे. ती मूर्ती कुठे आहे हे फक्त मला माहित आहे. साधूने त्यांच्या झोलीमधून सेम मूर्ती राक्षसाच्या समोर काढली. ही मूर्ती तुझ्याकडे कशी आली? तू याचं रहस्य कधीच नाही जाणू शकशील, कारण की तुझी जागा ह्याच मूर्तीच्या आत आहे आणि तू नेहमीसाठी ह्याच मूर्तीच्या आत कैद राहशील. एवढे बोलून साधू मंत्र बोलू लागला. राक्षस ओरडत ओरडत धुवा बनून त्याच मूर्तीच्या आतमध्ये गेला. साधूने त्या मूर्तीला स्वतःच्या झोळ्यामध्ये ठेवलं. काहीच वेळामध्ये गावातली सगळी लोक त्या गुडगुड्यातून आझाद झाले. ही मूर्ती तुमच्या हाती आली कशी? जेव्हा तो राक्षस या मूर्तीच्या कैदेतून मुक्त झाला होता तेव्हा तिथे एक स्त्री अजून पण उपस्थित होती. ती स्त्री दुसरी कुठली नाही पण बिट्टूची बायको कमला होती, जी राक्षसच्या भीतीने त्या 3ऱ्या खोलीत जाऊन लपलेली आणि खूप चतुराईने ह्या मूर्तीला घेऊन खूप कठीणाईने माझ्यापर्यंत पोहोचली. तेव्हा मला ज्ञात झाला की त्या राक्षसनी तुम्हा सगळ्यांना कैद करून ठेवलं आहे. जर ही मूर्ती माझ्या हाती नसती आली तर तुम्ही सगळे जीवनभर ह्या पाणीच्या बुळबुळ्यांमध्ये कैद राहिले असता. मला माफ करा साधू महाराज, आता मी आयुष्यात कधीच लोभ करणार नाही. एक वेळा लोभचा परिणाम तो तुझ्या डोळ्यांनी बघितला आहे बिट्टू. पुढच्या वेळेस लक्षात ठेवशील. एवढं बोलून साधू तिथून हसत हसत निघून गेले आणि सगळे त्या राक्षसाच्या कैदामधून आझाद झाले.